Good morning, students. Now we see the last application, maxima and minima. For this, first of all we see increasing function and decreasing function. We see the first increasing function. Its definition is like this. A function f is said to be monotonically increasing function on an interval AB if for any x1 x2, these two values from this open interval AB, provided x1 is less than x2, we have f of x1 less than f of x2. या ठिकाणी f of x1 is less than f of x2. फंक्शन जर इन्क्रीजिंग म्हटलं आपण या इंटरवलमध्ये ए बीमध्ये, आपण एक h स्मॉल इन्क्रीमेंट घेतला x मधला, तर x लेस दॅन x प्लस h अकॉर्डिंग टू x1 मायनस x2. एफ एक्स लेस दॅन फंक्शन व्हॅल्यू घेऊ आपण दोघं पॉईंटला, एफ एक्स लेस दॅन एफ ऑफ एक्स प्लस एच. कारण आपल्याकडे दिलेलं आहे फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर फंक्शनची व्हॅल्यू x1 लेस दॅन फंक्शनची व्हॅल्यू ॲट x2. राईट इन रिव्हर्स ऑर्डर एफ ऑफ एक्स प्लस एच ग्रेटर दॅन एफ एक्स. पुन्हा मी या ठिकाणी मायनस एफ एक्स केला तर ग्रेटर दॅन 0 मिळतो आहे. ही टर्म या बाजूला शिफ्ट केली, डिवायडेड बाय एच, कारण एच हा स्मॉल इन्क्रीमेंट आहे त्याच्यामुळे ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहणार आहे. लिमिट लावलं मी, लिमिटिंग पोझिशन असल्यामुळे या ठिकाणी इक्वल साईन आलं. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, लिमिट एच टेंड्स टू 0, दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. और इन शॉर्ट, according to the definition or first principle, f dash of x is equal to 0. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीजिंग फंक्शन जर असेल तर शॉर्टमध्ये मी सांगतो, द ग्राफ ऑफ द फंक्शन इज इन्क्रीजिंग. आणि या ठिकाणी एफ ऑफ एक्स1 इज लेस दॅन एफ ऑफ एक्स2 हे पण तुम्हाला दिसेल. आपण जर प्लेनमध्ये गेलो, प्रोव्हाइडेड at x is equal to a, at x is equal to a, then in a small delta neighborhood of a, delta neighborhood of a म्हणजे a च्या लेफ्ट आणि राईटला आपण जर डेल्टा हा स्मॉल नेबरहूड टाकला तिथं, तर एफ इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग इफ एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच इज पॉझिटिव्ह आणि मॉड एच व्हॅल्यू लेस दॅन डेल्टा असेल. तर या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन करता येईल, इफ 0 लेस दॅन एच लेस दॅन डेल्टा, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू अँड एफ ऑफ ए मायनस एच मायनस एफ ऑफ ए, दिस व्हॅल्यू इज निगेटिव्ह. कारण आपल्याला एच्या आजूबाजूला डेल्टा नेबरहूड घ्यायचा आहे. म्हणजे एच्या लेफ्ट साईडला तुम्हाला ए मायनस डेल्टा, ए मायनस एच, आणि एच्या राईट साईडला तुम्हाला ए प्लस एच पॉईंट मिळतील. आणि त्यानुसार फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ ए मायनस एच लेस दॅन एफ ऑफ ए लेस दॅन एफ ऑफ ए प्लस एच अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ते फंक्शन इन्क्रीजिंग मिळतं आहे. आता डिक्रीजिंग फंक्शन, तुम्ही जर ग्राफ पाहिला तर डिक्रीजिंग फंक्शनमध्ये हा जो ग्राफ आहे पीक पॉईंटपासून लोअर खाली जातो आहे, म्हणजेच फंक्शन, द ग्राफ ऑफ द फंक्शन इज डिक्रीजिंग. मग ॲज द सेम वे फंक्शन एफ इज सेड टू बी मोनोटॉनिकली डिक्रीजिंग फंक्शन इन द गिवन इंटरवल ए बी if for any x1 x2 belongs to open interval AB, provided x1 less than x2, then f of x1 is greater than f of x2.
Similarly, we find that increasing फंक्शनच्या याच्यामध्ये आपण पाहिलं एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर इक्वल टू 0 मिळतोय तुम्हाला या ठिकाणी. मग आपण एफ डॅश ऑफ ए ही व्हॅल्यू जर आपण लेस दॅन 0 घेतली, कारण डिक्रीजिंग फंक्शन आपण त्या ठिकाणी काढलं, मग डेल्टा नेबरहूडमध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते. आपण ती व्हॅल्यू आता या ठिकाणी काय घेतली होती, पॉझिटिव्ह घेतलेली होती बघा. म्हणजेच तुम्हाला मिळतं आहे एफ ऑफ ए मायनस ए ग्रेटर दॅन एफ ऑफ ए ग्रेटर दॅन एफ ऑफ ए प्लस एच. म्हणजेच मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ॲट दॅट पॉईंट द टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. वी कॅनॉट डिड्यूस दॅट. मग ह्या पॉईंटला तुम्हाला ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे हे सांगता येणार नाही, पर्टिक्युलरली ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 होईल. किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये स्टेशनरी व्हॅल्यू, की ज्या ठिकाणी फंक्शनला इन्क्रीजिंग पण म्हणता येत नाही आणि डिक्रीजिंग पण म्हणता येत नाही. ठीक आहे, 2 एक्झाम्पल सॉल्व दिलेले आहेत. शो दॅट द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. मग फंक्शन लिहिलं, डिफरन्शिएशन केल्यावर 3x² प्लस 10 मिळतो आहे. 3x² हा पॉझिटिव्हच आहे, प्लस 10 हाही पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच तुम्हाला ऑलरेडी फंक्शन एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 मिळते, म्हणून त्याला आपण म्हणणार स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. दुसरं एक्झाम्पल, टेस्ट वेदर द फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यूज ऑर रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. फंक्शन घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, 3x² प्लस 12x प्लस 12 त्याचं डेरिव्हेटिव्ह, 3 कॉमन काढला तर x² प्लस 4x प्लस 4 मिळतो. म्हणजेच तुम्हाला 3 मल्टिप्लाइड बाय, आता या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द टर्म x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर दाखवलं. 3 पॉझिटिव्ह आहे ऑलरेडी आणि x प्लस 2 त्याचा ब्रॅकेट वर्ग म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, प्रोव्हाइडेड x इज नॉट इक्वल टू -2. -2 जरी घेतलं तरी आपल्याला इथं काय मिळतं आहे, 0 मिळतो आहे. म्हणजेच फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह असेल फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. मग आता आपण मॅक्सिमा आणि मिनिमाची डेफिनेशन बघू. मॅक्सिमा ऑफ ए फंक्शन fx, a function f is said to have a maxima at x is equal to c if the value of the function at x is equal to c is greater than the other value of f of x in a delta neighborhood of c. म्हणजेच तुम्हाला f dash of c जर आपण डेल्टा नेबरहूड घेतला, x belongs to delta neighborhood of c, then we have f of c is greater than f of x. मग हे कन्सिडरेशन लक्षात ठेवा. आणि ही जी व्हॅल्यू असेल फंक्शनची ॲट पर्टिक्युलर पॉईंट c इज कॉल्ड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एफ एक्स. दुसऱ्या वेने अर्थ आपण म्हणू, द फंक्शन एफ ऑफ विल हॅव मॅक्सिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ एफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. एफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. मग पहिला नेबरहूड आपल्याला एक्सची व्हॅल्यू सी मायनस डेल्टा म्हणजे इन्क्रीजिंग थ्रू लेफ्ट, आणि या ठिकाणी डिक्रीजिंग थ्रू राईट. मग मिनिमा function fx is said to have minima at x is equal to c if the value of the function at x is equal to c is less than any other value of function fx in a delta neighborhood of c. That is, for delta greater than 0 and for any x that is delta neighborhood, f of c is strictly less than f of x, and this value f of c is called as minima.
Thus the function have minima at x is equal to c if fx is decreasing and increasing. दुसरा नेबरहूड आपण राईट साईडचा घेतला, लेफ्ट साईडला ते डिक्रीजिंग आहे आणि राईट साईडला इन्क्रीजिंग आहे. परंतु ज्यावेळेस एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 त्यावेळेस सी पॉईंट हा तुमचा पर्टिक्युलर पॉईंट सीला फंक्शन नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग, आणि या पॉईंटला आपण म्हणणार टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट. एनी पॉईंट ॲट विच द टँजंट टू द ग्राफ is horizontal means parallel to x axis is the stationary point. म्हणजेच dy by dx ही किंमत त्या ठिकाणी 0 मिळणार आहे तुम्हाला जर y इज इक्वल टू आपण एफ एक्सचं फंक्शन घेतलं तर. किंवा त्याला दुसऱ्याही पद्धतीने आपण म्हणू एक्स्ट्रीम व्हॅल्यूजसुद्धा म्हणतात त्याला, स्टेशनरी पॉईंट किंवा स्टेशनरी व्हॅल्यूज किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. Note here, maxima and minima of x are not necessarily the greatest and the least values of the function in whole domain. पूर्ण डोमेनमध्ये जायची आपल्याला गरज नाही. ॲक्च्युली these are the greatest and least values of the function in small interval. Hence maxima and minima जे आपण वरती डिफाईन केले त्यांना आपण दुसरे नाव म्हणू शकतो, लोकल मॅक्सिमम किंवा त्याला लोकल मिनिमम म्हणू. मग आता पहिली डेरिव्हेटिव्ह टेस्ट, आपण 2 डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेणार आहोत या ठिकाणी, सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट आहेत. पहिल्या डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट सगळ्यात ह्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या ह्या दोघं टेस्ट आहेत. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. फंक्शन एफ एक्स हॅज ए मॅक्सिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ कंडिशन्स बघा, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0, सेकंड एफ डॅश ऑफ सी मायनस एच ग्रेटर दॅन 0. म्हणजे फंक्शन काय असेल, इन्क्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स लेस दॅन सी. एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज लेस दॅन 0 मीन्स इट इज डिक्रीजिंग फंक्शन. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त ह्या तिघं कंडिशन लक्षात ठेवा. दुसरं आता फंक्शन एफ एक्स हॅज मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. मग याच्या रिव्हर्सली आता कंडिशन्स, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज लेस दॅन 0 किंवा त्याला आपण म्हणू डिक्रीजिंग फंक्शन, एफ डॅश ऑफ सी प्लस एच ग्रेटर दॅन 0. म्हणजेच या ठिकाणी एच जर स्मॉल पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर आपल्याला ह्या मॅक्सिमासाठी ह्या कंडिशन्स आणि मिनिमासाठी ह्या कंडिशन्स असतील. मग या ठिकाणी फंक्शन एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणाल एफ ऑफ एफ सी इज नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा इन सच अ केस. आता काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला दोघं व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळतील किंवा दोघं व्हॅल्यू ह्या एफ डॅश ऑफ सी प्लस एच आणि एफ डॅश ऑफ सी मायनस एच या व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकतील. तर त्यावेळेस आपण म्हणणार नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा, म्हणजेच पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन असेल त्या ठिकाणी. काही एक्झाम्पल दिले त्यांनी एक्स क्यूब एक्स रेस टू 5 पर्टिक्युलर इंटरवल -2 to 2 मध्ये क्लोज इंटरवल -2 to 2. तर ही आहे आपली पहिली डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण पाहून घेऊ, लिहून घेऊ किंवा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करता येईल. ए फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज ए मॅक्सिमा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 अँड एफ डबल डॅश सी इज लेस दॅन 0. म्हणजे बघा डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही निगेटिव्ह दाखवायची आहे तुम्हाला. कशासाठी, मॅक्सिमा, फंक्शन मॅक्सिमम आहे किंवा नाही याच्यासाठी. मग फंक्शनला मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू सीला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही पाहणार एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन गिव्स द व्हॅल्यू ऑफ सी. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट या ठिकाणी प्रिंटिंगमध्ये मिस्टेक दिसते. एफ डबल डॅश ऑफ सी
दिस व्हॅल्यू इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी. एफ डबल डॅश ऑफ सी इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. मग ज्या वेळेस एफ डबल डॅश सी हा जर 0 मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट, कारण लेस दॅन 0 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते किंवा फंक्शन हॅज लोकल मॅक्सिमा आणि एफ डबल डॅश ऑफ सी इज ग्रेटर दॅन 0, त्यावेळेस आपल्याला मिळते लोकल मिनिमा. पण जर एफ डबल डॅश सी हा 0 मिळत असेल तर या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल होते ही टेस्ट. म्हणून आपल्याला त्यावेळेस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टच यूज करायची. मग लोकल मॅक्सिमा आणि मिनिमा या दोन ग्राफवरून तुम्हाला दिसत आहेत. मॅक्सिमा ॲट पॉईंट ए, पर्टिक्युलर पॉईंट दिलेला आहे तिथं. मग डेल्टा नेबरहूड दाखवलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी, डेल्टा नेबरहूड. आणि या ठिकाणी 3 लाईनी दाखवल्या आहेत, फर्स्ट, सेकंड आणि ही थर्ड. मग ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते तुम्हाला पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे स्टेशनरी पॉईंट मिळतो आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमा मिळतो आहे. लक्षात घ्या. ह्या लाईनचा स्लोप इन्क्रीजिंग आहे, लाईन L1चा, ह्या लाईन L3चा निगेटिव्ह आहे आणि ह्या लाईनचा स्लोप होतो आहे 0. त्याच पद्धतीने तुम्हाला लाईन याचा स्लोप निगेटिव्ह मिळतो आहे मिनिमासाठी. हा नंतरचा स्लोप L3चा पॉझिटिव्ह मिळतो आहे आणि याचा स्लोप हा निगेटिव्ह मिळतो, इक्वल टू 0 मिळतो आहे. मग आता आपण एक्झाम्पल्स बघू. पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊ. फाइंड अ लोकल मॅक्सिमम अँड मिनिमा व्हॅल्यू फॉर द फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला x³ -3x² -24x + 5. मग गिवनमध्ये तुम्हाला फंक्शन दिलं आहे, त्याला एक नंबर दिला, डिफरन्शिएटिंग केलं 3x² -3. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यूसाठी मी तुम्हाला सांगितलं की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर तुम्हाला स्टेशनरी पॉईंट्स मिळतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सीच्या किमती मिळतील. मग आपण हे इक्वेशन घेतलं, त्याला इक्वल टू 0 केलं तर मिळतात तुम्हाला x² -2x. मग x + 2 x - 4 म्हणजे x इज इक्वल टू -2 किंवा x इज इक्वल टू 4 ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या, स्टेशनरी पॉईंट्स मिळाला आहे. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टसाठी आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. नंबर 2चं इक्वेशन एफ डॅश ऑफ एक्स याला परत डिफरन्शिएशन केलं 6x - 6 फॉर x इज इक्वल टू -2. फॉर x इज इक्वल टू -2 पर्टिक्युलर पहिली व्हॅल्यू घेतली एक्सची, म्हणजे सीची व्हॅल्यू किंमत काय घेतली आपण -2. -12 -6 किती मिळत आहेत -18 मीन्स इट इज निगेटिव्ह. सो बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फंक्शन हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू. For finding the maximum value, we put the value of the function at particular value x is equal to -2. म्हणजे या दिलेल्या इक्वेशनमध्ये फंक्शनच्या त्याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी -2 पुटअप केलं तर आपल्याला मिळतं आहे 33. दुसरा स्टेशनरी पॉईंट होता तुमचा x इज इक्वल टू 4. दोन व्हॅल्यूज मिळाल्या होत्या तुम्हाला एक्सच्या, कारण डेरिव्हेटिव्ह हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होतं. मग दुसऱ्या व्हॅल्यूला पुन्हा चेक करायचं आहे तुम्हाला. f'4 काय मिळतो आहे तुम्हाला +18 मीन्स इट इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. सो फॉर मिनिमा फाइंडिंग पुट x इज इक्वल टू 4 इन द गिवन इक्वेशन. वी गॉट -75 आन्सर, कारण ह्या इक्वेशनमध्ये आपण किंमत टाकली तर आपल्याला मिळतील. ओके. लोकल मॅक्सिमा किती मिळतो आहे तुम्हाला 33 वेन x इज इक्वल टू -2. लोकल मिनिमम मिळतो आहे तुम्हाला -75 वेन x इज इक्वल टू 4. सो ट्राय टू सॉल्व द एक्झाम्पल्स.
like the given expression for the function like this, cubic polynomial or fourth polynomial, they are given in the exercises also. Next time we see some theoretical problems related to maxima and minima, that is area, related to area of quadrilateral triangle. Okay, thank you.